श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नारद या गिरनार पर्वती माझी आळवणी करण्यासाठी आपण तयार झाला आपल्या मनातील साऱ्या पवित्र इच्छा परिपूर्ण होतील असा माझा शुभमंगल भगवंत मनाचं समाधान ज्या सदीचेड या गिरनार शिखरावर माझं आगमन झालं ती सदीच्या फलद्रूप झाल्यासारखा भास होऊ लागला पण भगवंत काय केवळ आपल्या आशीर्वादानं माझं पोट भरणार नाही आजच्या दिनी या गिरनार शिखरावर मी आलोय याच्या मुळाशी फार आगळं वेगळं आपण या गिरनार शिखरी आला त्याला फार आगळं वेगळं कारण जरी असलं तरी सुद्धा आमच्या चरणी आपण या विश्वाची गुरुदेवता म्हणून लीन झाला या अत्रेय ऋषिया नंदनानं आपल्या जीवनात एकूण 24 गुरु केले आणि नारदा आपण म्हणजे कोणी सामान्य नाही गेली 3 युग सुरांना मार्गदर्शन करण्याचं कार्य ज्यांच्याकडे घडतंय ते त्रैलोक्य म्हणजे देवर्षी नारद आमच्यापर्यंत आले मग त्यांच्या दर्शनाचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा अलभ्य लाभ आम्ही का बरं सोडावा हे ब्रह्मवंता भगवान आपल्या बोलण्याचा आशय आपल्याला ब्रह्म तेजाला आमचा देखील खरोखर धन्य जगत माऊली आपल्याला का म्हटलं जातं याचा साक्षात प्रत्यय आज मला पण भगवान काय आज आपल्या चरणाशी मी विनम्र झालो मनाच्या ठिकाणी एक हेतू ठेवून या गिरनार पर्वतावर आगमन नाही भगवान माझ्या एका प्रश्नाचा उत्तर द्यावा कोणता प्रश्न भगवान आपल्याला माहिती आहे कलियुग चालू होऊन काही वर्ष निघून गेली देवी सती वंदेच्या शापामुळे सारे देव दगडाचे बनले गेले मरत मानवाला भक्तांना सद्भक्तांना सगुण सन्मान दर्शन देण्याचा अधिकार देव बनवून बसले सांप्रत विचार केला असेल तर नाथ संप्रदाय सुद्धा संपला एवढंच कशाला जगाला उद्धरण्यासाठी भगवान आपण अवतार घेतला श्रीपाद श्री वल्लभ हा अवतार घेऊन मनुष्य जनांचा उद्धार करण्याचा प्रयत्न आपणही केला मनुष्य इच्छा प्रश्न निर्माण झाला आता या जगाचा काय देवा तुम्ही नृसिंह सरस्वती म्हणून जगाच्या पाठीवर अवताराने अवतीर्ण झाला पण भगवान तुमचे 2 अवतार मागे सोडले आता जर का या विश्वाचा विचार केला असेल भाऊ भावाचा नाही बहीण भावाची नाही देवा नात्याला कलंक लागला जो तो फक्त व्यवहार पाहतोय नात्याला कर्म भावना देवा मग सांगा या कली आपले हात पाय पसरू लागले कलीची तीव्रता वाढत चालली अशा वेळी भक्ती मार्गाचा काय माऊली भक्ती मार्गाचा काय नारदा आपलाच तो प्रश्न भेडसावतो आहे ना तो निश्चितच योग्य आहे पण माणसाला मिळालेला हा अवटहाती देह हा देह सत्काराने लावण्यासाठी माणसाला काही नित्यनियम आचरणात आणायला हवे
माणसानं नियमाप्रमाणे वागायला हवंय. अर्थात असे कोणते नियम स्वतःला मनामध्ये घालून घ्यायला हवे. नारदा, हा माणसाचा देह हा सप्त धातूने निर्माण झाला. रसो रुधिर मांसच्च मेदो मज्जा अस्थिरेत सहा सप्त धातुश्च येणे प्रोक्ता सर्व देहा समाश्रिता. रस रक्त मांस मेद मज्जा अस्थि आणि वीर्य अशा 7 धातूने माणसाचा देह निर्माण झाला. आणि तो औट हाती देह अर्थात स्थूल देह. हा स्थूल देह म्हणजे एक शरदपिंडी जोडलेला अश्वांचा रथ आहे. आणि हे 6 अश्व कोणते असतील? कोणते बरं? 6 विकार: लोभ, मद, मोह, मत्सर, काम आणि क्रोध. हे 6 विकार म्हणजेच मानवरूपी रथाला असलेले 6 अश्व होय. विचार त्यांचा लगाम. त्या रथाचा सारथी कोण असेल तर ते म्हणजे मन. आणि त्या केवळ रथाचा स्वामी कोण असेल तर तो म्हणजे आत्मा होय. देवा, हे 6 विकार अविचारानं उधळतील. हे 6 विकारांचे अश्व अविचारानं उधळतील सुद्धा. पण विचारांचा आसूड मारून विकारावर आळा घालणं हे केवळ सत्सत विवेक बुद्धीनं माणसाच्या मनावर अवलंबून आहे. आणि मग हे विकारावर वाहत चालणारं मन त्या परमेश्वराच्या जर का लीन केलं असेल तर निश्चितच माणसाच्या जीवनात येणारी अधोगती कळेल असा माझा विश्वास. भगवान की नानाविध भक्ती आहे. भक्ती ही नवविध आहे.